स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. सचिन अहिरांवर कारवाई करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून हालचाली. ठाकरे विधान परिषद सभापतींना पत्र देणार, कारवाई संदर्भात कायदेशीर सल्लाही घेणार, सूत्रांची माहिती. विधान परिषद उपसभापती पदासाठी शिवसेनेकडून सचिन अहिरांचा उमेदवारी अर्ज. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का. 6 खासदारांनंतर अहिरांनीही ठाकरेंची साथ सोडली. सगळं दिलं तेच लोक सोडून गेलेत, अशा लोकांच्या जाण्यानं फरक पडत नाही. आदित्य ठाकरेंची सचिन अहिरांवर टीका. तर काही लोकांनी आयुष्यात दगड उचलला नाही, ते आता आम्हाला शिकवतायत, अहिरांचा पलटवार. वरळी एका व्यक्तीची नाही, शिवसेनेची. पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज. सुनील शिंदेंचा पक्षाला घरचा आहेर. तर ठाकरेंनी सुनील शिंदेंचं ऐकून आत्मपरीक्षण करावं, शिंदे पिता पुत्रांनी डिवचलं. वरळीत आदित्य ठाकरेंना सचिन अहिरांचं आव्हान. वरळीचा पुढचा आमदार अहिरच, शिवसेनेचा दावा. शरद पवारांची राष्ट्रवादी सरकारमध्ये जाण्यासाठी आशावादी. पक्षातील एक गट सत्तेसोबत जाण्यासाठी आग्रही, तर दुसऱ्या गटाची काँग्रेसमध्ये विलीन होण्याची मागणी, सूत्रांची माहिती. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू, तर जखमी 4 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू. चेंबूरमधील घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल. घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश. सियाच्या अधिकृत वकील पत्रावरून वादंग. न्यायालयात बाजू कोण मांडणार, यावरून वादंग. वकील आशुतोष श्रीवास्तव यांची साहिल गोयलला 10 कोटींच्या भरपाईची नोटीस. नमस्कार, मी संदीप देसाई. स्टोरी ऑफ द डे या खास बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनची सुरुवात करूया एका ब्रेकिंग बातमीनं. वरळीतील विभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वात उद्या बैठक होती आहे. संध्याकाळी 8 वाजता वरळीमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. डॅमेज कंट्रोलसाठी वरळीत बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विधान परिषद उपसभापती निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळालाय. ठाकरेंचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज भरत शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. मागील 8 दिवसांमध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का दिलाय. ऑपरेशन टायगरच्या पहिल्या टप्प्यात खासदारांना फोडलं. दरम्यान त्यानंतर त्यांनी ऑपरेशन टायगरच्या दुसऱ्या टप्प्याचे देखील संकेत दिले होते. आता त्यानंतर ठाकरेंचा एक आमदारही शिंदेंनी गळाला लावलेला आहे. बघूया सविस्तर. वरळीच्या सचिन भाऊंचा उद्धव ठाकरेंना धक्का. ठाकरेंची साथ सोडून रातोरात सचिन भाऊ शिवसेनेत. सचिन अहिर यांना उपसभापती पदाची उमेदवारी. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची सावली म्हणून वावरणाऱ्या सचिन अहिर यांनी ठाकरेंना धक्का दिलाय. उपसभापती पदासाठी महायुतीनं थेट सचिन अहिर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. उद्धव ठाकरेंना गेल्या 8 दिवसातला हा दुसरा धक्का होता. 8च दिवसांपूर्वी 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला होता. त्या पाठोपाठ सचिन अहिर यांनीही ठाकरेंना जय महाराष्ट्र केलाय. खरं तर कोळशातून ज्यावेळी हिरेची चमक दिसते आणि त्यावेळी ते हिरा जवळ करण्याची संधी येते, त्यातूनच विश्व घडवण्याचं काम आपण ज्यावेळी करत असतो, त्यावेळी आदरणीय शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक उपसभापती या पदावरती मान देऊन, बहुमान देऊन, मला वाटते तळागाळातला कार्यकर्ता देखील या पदापर्यंत जाऊ शकतो, हे दाखवून देण्याचं काम त्यांनी केलं आहे. गेल्या 3 दिवसांपासून सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या हालचाली सुरू होत्या. सकाळी सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंसह काही नेत्यांना मेसेज पाठवून ठाकरेंचा पक्ष सोडत असल्याचं सांगितलं. मेसेज त्यांनी इंग्रजीत लिहिला आहे
कि I have to take a political decision which is very difficult for me, but necessary for my survival. I don't have any political background. My strength is my work. Need your support. Good wishes. Will miss dear friend in house. Regard. असं लिहिलेलं आहे. आता याच्यावरती काही माहिती नाही. अभ्यंकर सरांचा फॉर्म भरलेला आहे. आता पुढे उद्या बघू. नाही वरळीत आव्हान विवान निर्माण नाही होणार. वरळी शिवसेनेचे जे सुनील शिंदेनी सचिन अहिरांना पराभूत करून सुनील शिंदे निवडून आलेले तिथे, त्यामुळे आव्हान वगैरे काही नाही. सचिन अहिरांना सर्व काही देऊनही त्यांनी साथ सोडल्याबाबत आदित्य ठाकरेंनी आश्चर्य व्यक्त केलंय. ज्या नेत्यांना सर्व काही दिलं अशा जवळच्या लोकांनी साथ सोडल्याचं त्यांनी सांगितलं. सोबत असलो की चांगले, साथ सोडली की वाईट होतो असा टोला सचिन अहिर यांनी लगावलाय. अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय, जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतं, हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात, हे आम्ही आता पाहत आलेलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही नाही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे, हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत तिथे असे आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे, हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं, जवळ होते. बरं, ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत, कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चालू. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार. काही टीका करतील, आरोप करतील, परंतु जोपर्यंत जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही बरोबर आहोत तोपर्यंत चांगले आहोत, आम्ही नाही आहोत तर मग ते कसे नालायक आहेत, असा जो प्रयत्न काही लोकांच्या बद्दल होतो, ही दुर्दैवी आहे. म्हणूनच मला असं वाटतं की एका वेगळ्या व्यासपीठावरती ती भूमिका निश्चितपणे मी मांडीन. एकनाथ शिंदेनी सचिन अहिरांचा जाणीवपूर्वक सचिन तेंडुलकर असा उल्लेख केला. सचिन अहिरांनी पक्षांतराचा षटकार ठोकल्याचं एकनाथ शिंदे म्हटले. आमदार सचिन त्यांना पण राजकारणात आणायचं. त्यांनी पण आज षटकार मारलेला आहे सचिन अहिर यांनी. खरं म्हणजे चौकार षटकार सुरूच आहेत, राहतील आणि एक एक समोरची विकेट धडाधड पडत राहील. सचिन अहिर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील बडं नाव आहे. सचिन अहिर ठाकरे गटाचे सध्याचे विधान परिषदेचे आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत 3 वेळा विधान परिषदेवर एकदा विजयी झालेत. वरळीमधून 1999, 2004, 2009च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेत. 2009 मध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम बघितलंय. 26 जुलै 2019ला राष्ट्रवादीतून ते शिवसेनेत दाखल झाले. 2020 मध्ये अखंड शिवसेनेच्या उपनेतेपदी त्यांची निवड झाली. 2022 मध्ये विधान परिषदेवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. सचिन अहिर यांचा पक्षप्रवेश झाला. ऑपरेशन टायगर संपलं नाही. उद्धव ठाकरेंचे सर्वच आमदार संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेनं केलाय. कुणाला घ्यायचं कुणाला नाही हे एकनाथ शिंदे ठरवतील असा दावाही शिवसेनेकडून करण्यात आला. सगळेच आमदार संपर्कात आहेत. ऑपरेशन टायगर हे सातत्याने सुरू राहणार आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना, ही शिंदे साहेबांचीच शिवसेना आहे, हे पुन्हा एकदा महाराष्ट्राला दिसणार आहे. पूर्वी सांगितलं होतं की हे भविष्यात टप्प्याटप्प्याने होत राहणार आणि आता खूप लोक अजून येण्यासाठी इच्छुक आहे. आता ते शिंदे साहेबांवर आहे की ते कोणाकोणाला बोलवतील. मला असं वाटतं की भविष्यात एकच शिवसेना पूर्णपणे राहणार आहे, ते म्हणजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वातील. फक्त संजय राऊतला सोडून इथं सर्वांना प्रवेश देण्याबद्दल देखील भविष्यात विचार होऊ शकतो. मला असं वाटतं की उद्धवजी आणि आदित्यजींनी यांनी शिंदे साहेबांचे नेतृत्व मान्य करून मान्य बाळासाहेबांची शिवसेना एकच आहे असं समजून या शिवसेनेच्या नेतृत्वात काम करावं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची अवस्था वादळात समुद्रातील गलबत फुटल्यासारखी झाली आहे. उद्धव ठाकरेंनी एकीकडील भगदाड बुजवण्यासाठी धाव घ्यावी तर दुसरीकडे भगदाड पडताशी अवस्था झाली आहे. ही पडझड रोखताना ठाकरेंची हतबलता दिसू लागल्याची चर्चा शिवसैनिकांमध्ये आहे. मनश्री पाठक, कृष्णात पाटीलसह कपिल राऊत, झी24 तास, मुंबई. सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना हात दिलाय. दरम्यान यानंतर सचिन अहिर यांच्यावर कारवाई होणार का हा प्रश्न उपस्थित होतोय. उद्धव ठाकरेंकडून देखील कारवाईसाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. विधान परिषदेच्या सभापतींना कारवाईसाठी ठाकरे पत्र देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पाहुयात सचिन अहिर यांच्यावर कारवाई होऊ शकते का त्याबद्दलचा एक सविस्तर वृत्तांत.
सचिन अहिर पक्षांतर बंदी कायद्याच्या कक्षेबाहेर. धनुष्यबाणावर निवडून आल्याचा अहिरांचा दावा. उपसभापती पदासाठी कायद्यात कारवाईची तरतूद नाही. सचिन अहिरांनी साथ सोडल्याचा मोठा धक्का उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना बसलाय. सचिन अहिर असं काही करतील याची कल्पनाही आदित्य ठाकरेंनी केली नसावी. सचिन अहिर यांनी पक्ष सोडल्यावर त्यांच्यावर काही कारवाई करता येईल का याचा विचार करण्याची संधीच दिली नाही. जी काही योग्य कारवाई असेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. पण दुसरी गोष्ट पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो, भाजपचे कार्यकर्ते आज जे वर्षानुवर्ष काम करत घरदार सोडून इथपर्यंत पोहोचले आहेत त्यांना काय उच्च पदं मिळत नाहीत? एवढी सत्ता असताना खालती 130 के 136 त्यांचे आमदार आहेत, तरी देखील का नाही सत्ता मिळत? का सत्तेपासून दूर ठेवलं जातं? का तुम्हाला बाहेरचे लोक लागतात? एक तर तुमच्याकडे टॅलेंट नसेल किंवा तुमच्या कार्यकर्त्यांना पुढे आणायचं नसेल. पक्षांतर बंदी कायदा लागू होणार नाही अशा पद्धतीनंच सचिन अहिर यांच्या पक्षांतराचं ऑपरेशन केल्याची माहिती समोर आली आहे. सचिन अहिर हे जेव्हा विधान परिषदेवर निवडून आले होते तेव्हा ते शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आले होते. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही असा दावा सचिन अहिर यांनी केलाय. आपण शिवसेनेतच असल्याचा दावा सचिन अहिर यांनी करून ठाकरेंची एक प्रकारे पंचायत करून ठेवली आहे. की मी पक्ष कुठचाही सोडलेला नाही. ते तांत्रिक मुद्द्याबद्दल आपण वेगळ्या व्यासपीठावरती आपण बोलू. पण एक गोष्ट नक्की आहे की आज एवढ्या उपसभापती पदाची जर आज शिंदे साहेबांनी ही जबाबदारी दिल्यानंतर हे असं वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तो बहुमान आहे आणि तो बहुमान ठेवून मी पुढे काम करण्यात आले. जेव्हा ते आमदार झाले तेव्हा आम्ही त्यांना मतदान केलेलं आहे. आम्ही आमचं कर्तव्य पार पाडलं त्यावेळेस. आणि ते तेव्हा आमदार झाले तेव्हा शिवसेना आणि धनुष्यबाण होता. आज शिवसेना आणि धनुष्यबाण आमच्याकडे आहे आणि ते शिवसेनेतच आहेत. तुम्ही काय म्हणताय सोडलं बिडलं काय? उगाच काय तरी सोडलं काय? एवढंच नव्हे तर सचिन अहिर यांची उद्याच उपसभापतीपदी निवड होणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय. उपसभापती पदासाठी पक्षांतर बंदी कायदा लागू नसल्याचंही सांगण्यात येतंय. त्यामुळे सचिन अहिरांचं पक्षांतर विनासायास पार पडल्याचा दावा करण्यात येतोय. ते उपसभापती म्हणून उद्याच होईल ना? उद्या त्यांची प्रस्तावाच्या माध्यमातून निवड होईल आणि ते फक्त मुंबई पुरतं नाही तर महाराष्ट्रामध्ये उपसभापती म्हणून न्याय देण्यासाठी काम करतील. कायदे तज्ज्ञांनीही कायद्याच्या भाषेत सचिन अहिर यांच्यावर कारवाई करणं किंवा त्यांची तक्रार करणं शक्य नसल्याचं सांगितलंय. प्रवेश करण्यासाठी पण काही अडचण नाही आहे आणि प्रवेश करण्याची गरज पण नाही आहे. तसं पाहिलं ते आमदार असणं एवढीच पात्रता आहे उपसभापती होण्यासाठी. मग ते करतील प्रवेश, पण प्रवेश केल्यावर सुद्धा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार नाही ते उपसभापती झाल्यावर. आणि त्यामुळे त्याचा फायदा गैरफायदा काय असेल राजकीय दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार करू शकतो. जो कायदा आहे तो सांगणं माझं काम आहे. त्याच्यातून संविधानिक तरतूद अशी आहे की त्यांना विधान परिषदेचे उपसभापती म्हणून त्यांना अपात्रतेपासून पूर्ण संरक्षण आहे. सचिन अहिरांच्या शिवसेना प्रवेशाच्या वाटेत कायद्याच्या माध्यमातून अडथळे निर्माण करण्याची संधीही ठाकरेंना देण्यात आली नाही. सचिन अहिरांची ही पक्षप्रवेशाची मोहीम अतिशय गुप्तपणे हाती घेण्यात आली आणि ती तडीसही नेण्यात आली. उद्धव ठाकरेंना फक्त हा सगळा ड्रामा बघत राहण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. कृष्णात पाटील आणि कपिल राऊतसह मनोजी पाठक, झी24 तास, मुंबई. यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी. पोलादपूर महाबळेश्वर महामार्गावर कुंभळवने या परिसरामध्ये दरड कोसळलेली आहे. दरड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. JCBच्या सहाय्यानं दगड माती हटवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. महामार्गावरील वाहतूक यामुळे पूर्णपणे ठप्प झाली आहे. एक ब्रेकिंग बातमी बघतोय. पोलादपूर महाबळेश्वर महामार्गावर कुंभळवने या परिसरामध्ये दरड कोसळली आहे. दरड हटवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. JCBच्या सहाय्यानं दगड माती हटवण्याचं काम वेगात सुरू आहे. महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. 6 खासदारांच्या बंडखोरीनंतर सचिन अहिर यांनी सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का दिलाय. आता हे थोडं की काय, त्यामध्ये ठाकरेंचे वरळीतील शिलेदार सुनील शिंदे यांच्या विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बघूया.
आमच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. माझ्या पक्षप्रमुखांबद्दल खूप आदर आहे. मी एवढं सांगतो, आत्मपरीक्षण करणं, आत्मचिंतन करणं हे त्यांनीही करावं पाहिजे. आता आमचं ऐकू नका तुम्ही, त्यांचं तरी ऐका. सुनील शिंदे स्वतः म्हणतात. सुनील शिंदेजींना पण सांगतो, नका राहू उद्या तिकडे, काय फायदा नाही आहे तिकडे राहू. ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेलं फुटीचं ग्रहण काही केल्या सुटताना दिसत नाहीये. एकनाथ शिंदे यांनी 2022ला केलेल्या बंडानंतर 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरेंचा पक्ष काहीसा सावरतोय असं वाटत असतानाच 6 खासदार ठाकरेंच्या पक्षातून फुटून शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. या फुटीर 6 खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दौरा करत फुटीर खासदारांचा समाचार घेतला. मात्र ठाकरेंचा हा दौरा संपण्याला 24 तास उलटत नाही तोच ठाकरेंचे शिलेदार सचिन अहिर यांनी ठाकरेंना धक्का दिला. सचिन अहिर यांनी ठाकरेंचा पक्ष सोडत शिंदेंच्या शिवसेनेतून थेट विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा अर्ज दाखल केला. मात्र त्याच वेळी चर्चा सुरू झाली आहे ते ठाकरेंचे वरळीतील दुसरे शिलेदार आणि विधान परिषदेवरील आमदार सुनील शिंदे यांच्या विधानाची. लोक पक्ष सोडून का जातात या संदर्भात पक्षानं आत्मचिंतन करावं असं विधान करत सुनील शिंदे यांनी ठाकरेंना घरचा आहेर दिला. याच वरळीमध्ये मी 2014ला याच सचिन अय्यरांचा पराभव करून निवडून आलेला होतो आणि याच वरळीमध्ये मी माननीय आदित्य साहेबांच्या बरोबर त्यांचा सहकारी म्हणून त्यांच्या दोन्ही निवडणुकांमध्ये मी कार्यरत होतो. त्याच्यामुळे वरळी ही शिवसेनेची आहे, ही वरळी व्यक्तीची होऊ शकत नाही. तर या असे अनेक आमच्याकडे चेहरे आहेत शिवसेनेमध्ये की जे त्यांच्याकडे शिवसेनेचा चेहरा म्हणून ओळखलं जातं आणि त्याच्यामुळे असे कोण आले गेले याच्याबद्दल मला तरी विशेष काही वाटत नाही किंवा वरळीतल्याही शिवसैनिकांना विशेष वाटत नाही. काय म्हटलं, आमच्या लोकांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. माझ्या पक्षप्रमुखांबद्दल खूप आदर आहे, मी असं बोलणारच नाही त्यांच्याबद्दल. मला आमच्या काही लोकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांना कोणाला किती महत्त्व द्यायचं या संदर्भात मी बोललो. सुनील शिंदेंनी केलेल्या विधानानंतर शिंदे पिता पुत्रांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. एवढे लोक सोडून जात आहेत याचं उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं असं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. तर आमचं ऐकू नका मात्र सुनील शिंदेंचं तरी ऐका असा टोला श्रीकांत शिंदे यांनी ठाकरेंना लगावला. दुसऱ्या जाणाऱ्यांना शिव्या देण्यापेक्षा शिव्यांची आता शिवसेना जाऊन आली 6 मतदारसंघामध्ये, बरोबर. त्यांचं वेलकम सचिन अहिर यांनी आज केलेलं आहे, त्यांनी उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे मी एवढं सांगतो, आत्मपरीक्षण करणं, आत्मचिंतन करणं हे त्यांनीही करावं पाहिजे. हे आता सुनील शिंदेच बोलतायत, याचा अर्थ खरंच करायला पाहिजे. आता आमचं ऐकू नका तुम्ही, त्यांचं तरी ऐका. सुनील शिंदे स्वतः म्हणतायत तर स्वतः त्यांचा आमदार आता सांगताय, त्यांचं तरी ऐका. दरम्यान सुनील शिंदे यांच्या विधानानंतर भाजपचे नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी सुनील शिंदे यांना थेट भाजपात येण्याची ऑफरच देऊन टाकली. आता सचिन अहिरेंजींसारखा एक ज्येष्ठ माणूस जातो, लहान माणूस नाही. कामगार क्षेत्रामध्ये, वरळीमध्ये ह्याला 4 शाखा प्रमुखांची तरी नाव माहिती आहे काय? आमच्या पेंग्विनला माहिती आहे का? नाही माहिती. हे सगळे मेहनत करणारे सचिन अहिरे आणि सुनील शिंदेजी आहेत. सुनील शिंदेजींना पण सांगतो, नका राहू उद्या तिकडे, काय फायदा नाही आहे तिकडे राहू. उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर नाराज होत 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली. 2022 मध्ये शिंदेंनी बंड केलं तेव्हाही असंच कारण देण्यात आलं होतं. सचिन अहिर यांनी अद्याप काही कारण सांगितलं नसलं तरी ठाकरेंचे शिलेदार सुनील शिंदे यांची प्रतिक्रिया खूपच बोलकी आहे आणि सुनील शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनाही आयता मुद्दा मिळालाय. शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपनेही ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई. उद्धव ठाकरे यांना आठवडाभरामध्ये दुसरा मोठा राजकीय धक्का बसल्यानंतर या घडामोडींना आता नवं वळण मिळाल्याचं पाहायला मिळतंय. सचिन अहिर यांनी आज विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून अर्ज भरल्यानंतर राज्याच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडालेली आहे. सचिन अहिर आदित्य यांच्या खूप जवळचे मानले जात होते, मात्र आता 2029च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वरळीतून आदित्य ठाकरे विरुद्ध सचिन अहिर असा सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जाते. बघूया. सचिन भाऊ भिडणार, आदित्य ठाकरेंना नडणार. वरळीत आदित्य ठाकरेंना सचिन अहिरांचं आव्हान. अहिरच पुढचा आमदार, शिवसेनेचा दावा.
सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करणं याचे अनेक अर्थ काढले जाऊ लागले. सचिन अहिर यांचा मतदारसंघ तसा वरळी. सचिन अहिर वरळी विधानसभा मतदारसंघातून एकदा आणि त्यापूर्वी म्हणजेच मतदारसंघ पुनर्रचनेच्या आधी जुन्या शिवडी मतदारसंघातून दोनदा निवडून आले होते. दहीहंडी सारख्या उपक्रमांमुळे सचिन अहिर यांची मतदारसंघावर चांगली पकड होती. 2014 मध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांनी 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. पण ही व्यवस्था आदित्य ठाकरेंसाठी होती. आदित्य ठाकरे विधानसभा लढले तर सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं. आता सचिन अहिर विधान परिषदेचे उपसभापती जरी झाले तरी 2029च्या विधानसभा निवडणुकीत वरळीत सचिन अहिर विरुद्ध आदित्य ठाकरे असा सामना होईल असं सांगण्यात येत आहे. आदित्य ठाकरेंनी वरळी हा आपलाच बालेकिल्ला असल्याचा दावा केला. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत इतिहासिक आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आत्तापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्यानी कोणी जाण्यानी धक्का काही बसत नाही. सचिन अहिर यांनी हे आपल्या धमक असल्याचं सांगून आव्हान देणाऱ्यांनी संपूर्ण आयुष्यात एक दगडही उचलला नसल्याचा टोला लगावलाय. पण एकनाथ शिंदेची जबाबदारी देतील ती निभावणार असल्याचं सांगून वरळीच्या राजकीय संघर्षासाठी तयार असल्याचे संकेतही दिले. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊन ज्या पद्धतीने शिंदेसाहेब काम करतात तो आकर्षण आहेतच ना, कोणीच ना करतात. आणि हे माझ्यापुरतं नाही आहे, खाजगीत जर तुम्ही अनेक लोकप्रतिनिधीला विचारलं तर ते तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल. आणि मग असा नेता ज्यावेळी पुढाकार घेऊन एक जबाबदारी माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला देतो त्यावेळी तो विचार पुढे घेऊन जाण्याची जिद्द आणि धमक ही आमच्यामध्ये आणि आम्ही कामाने दाखवून दिलेलं आहे. आणि तुम्ही बघ काय होतो आता, तो मला राजकीय आज थोडा जरा संयम ठेवायचा आहे. काही लोकांनी जे आयुष्यात तरी दगड उचललं नाही ते आता आम्हाला शिकवायला लागले तर कसं व्हायचं. दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी आतापासूनच आदित्य ठाकरेंना आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. वरळीचा पुढचा आमदार हा शिवसेनेचा असेल आणि ते सचिन अहिर असतील असा दावा शिवसेनेच्या नेत्यांनी केला. आदित्य ठाकरेंबरोबर सचिनदादा अहिर हे सावलीसारखे असायचे, परंतु असे सुद्धा नेतृत्व त्यांच्याबरोबर राहू शकले नाही. याच्याबद्दल आदित्य ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे की शिंदे साहेबांसारख्या नेतृत्वावर आपण चुकीच्या पद्धतीने मिमिक्री करताय. अरे आपलं वय काय याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे होतं की बाळासाहेबांचं खऱ्या अर्थाने त्यावेळेस शिवसेनेला मजबूती देण्याचं काम त्या काळामध्ये सुद्धा शिंदे साहेबांनी केलेलं होतं. आणि अशा नेतृत्वावर आपण मिमिक्री करताय. पुढच्या वेळेला याच ठिकाणी वरळी मतदारसंघातून सचिनदादा अहिर हे आमदार असतील. सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश म्हणजे ऑपरेशन टायगर नसून ऑपरेशन देवेंद्र असल्याचा टोला आदित्य ठाकरेंनी लगावलाय. ऑपरेशन देवेंद्र की ऑपरेशन टायगर याचा विचार करण्यापेक्षा नेते सोडून का जातात याचा विचार आदित्य ठाकरेंनी करावा असा टोला श्रीकांत शिंदेनी लगावलाय. थोडा खोलावर अभ्यास केल्यानंतर समजायला लागलेलं आहे की हे जे काही पहिलं ऑपरेशन टायगर होतं मग आता हे आहे, मग सतत ही चर्चा चालली आहे. हे ऑपरेशन टायगर मुळीच नाही आहे, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याचा हा परिणाम आहे. टायगर बोलायचंय, काय बोलायचं ते बोला, लोकांना सांभाळा, लोक जे आहेत का जात आहेत त्याच्याबद्दल आत्मपरीक्षण करा. म्हणजे इतक्या शांततेत हे सगळं ऑपरेशन झालं काय कुंकून नव्हते की असं काय होणार. ते म्हणतात की सचिन अहिर रोज आमच्या संपर्कात होते, ऑपरेशन असं झालं पाहिजे ना, म्हणजे पेशंटला चांगल्या प्रकारे भूल दिली गेली पाहिजे, त्याला थोडं पण माहिती नाही पडलं पाहिजे. 2029 मध्ये आदित्य ठाकरेंना वरळीतच अडकवून ठेवण्याची महायुतीची रणनीती असावी. त्यासाठीच सचिन अहिर यांच्यासारखा बडा नेता महायुतीत आणण्यात आलाय. आदित्य ठाकरेंभोवती चक्रव्यूह रचण्यात आलाय. हे राजकीय चक्रव्यूह भेदण्यासाठी आदित्य ठाकरेंना आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, 2029चा वरळीचा सामना लक्षवेधी असणार आहे. मनश्री पाठक आणि कृष्णात पाटीलसह कपिल राऊत, झी24 तास, मुंबई. यानंतर बातमी पवारांच्या राष्ट्रवादीची आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी सरकारमध्ये जाण्यासाठी आशावादी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. पवारांच्या राष्ट्रवादीमधील एक गट सरकारमध्ये जाण्यासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते, तर स्वतंत्र अस्तित्व ठेवून सरकारमध्ये सामील होण्याचा आग्रह या गटाचा आहे. तर दुसरीकडे एक गट काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून दिसते. बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट. पवारांची राष्ट्रवादी सरकारमध्ये जाण्यासाठी आशावादी. नेत्यांच्या एका गटाचा सरकारमध्ये सामील होण्यासाठी आग्रह.
काँग्रेसच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी पायघड्या. संजय राऊतांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या काँग्रेस विलिनीकरणाची चर्चा सुरू करून दिली होती. याच चर्चेची धूळ खाली बसत नाही, तोच आता नवी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षात काँग्रेसमध्ये विलिनीकरण आणि सरकारमध्ये सामील होणं यावरून 2 गट पडल्याची माहिती समोर आली. एका गटाला काँग्रेसमध्ये विलिनीकरण हवंय तर दुसऱ्या गटाला स्वतंत्र अस्तित्व ठेवून सरकारमध्ये सामील व्हायचं असल्याचं सांगण्यात येत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांमध्ये यावरून 2 गट पडल्याची चर्चा सुरू झाली. काँग्रेसनं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या नेत्यांना पायघड्या घातल्या. समविचारी नेत्यांचं काँग्रेसमध्ये स्वागत असल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं. नाही, अनेक जण काँग्रेसमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्याशी हायकमांडशी चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं की मोठ्या प्रमाणामध्ये जे सेक्युलर विचाराचे आहेत, फुले शाहू, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची जी मंडळी आहे ती नक्की काँग्रेसमध्ये येईल आणि त्यांच्याबरोबरचा संवाद हायकमांडबरोबर सुरू झालेला आहे अशी माझी माहिती आहे. त्यांचं स्वागतच आहे. जे काही राष्ट्रवादीचे नेते ते सेक्युलर विचाराच्या शरद पवार साहेबांच्या बरोबर असणारी जी काही मंडळी आहे ती पुरोगामी विचाराला धरून चालणारी मंडळी आहे. पण ही मंडळी आली तर स्पर्धा होईल का आनंद वाटेल? नाही, आता स्पर्धेसाठी राहिलंच कुठे. आमच्याकडे मोकळाचं मैदान आहे, त्यामुळं येणाऱ्यांचं स्वागत आहे. आता स्पर्धा तिकडे आहे, स्पर्धा आमच्याकडे नाही आहे आणि आमच्या विचाराची माणसं एकत्र आली तर यापेक्षा आनंदाचा क्षण दुसरा नसणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील या मतमतांतरांबाबत थेट भूमिका घेणं टाळलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचाच घटक राहतील असा विश्वास मात्र ठाकरेच्या पक्षानं व्यक्त केला. बाजारात ज्या तुरी जाणार त्याच्याविषयी आत्ताच बोलणं योग्य होणार नाही. कोणी ऑफिशियल अशा पद्धतीनं मत व्यक्त केलं तर मला असं वाटतं आम्हालाही ऑफिशियल मत व्यक्त करता येईल. ज्याचा त्याचा विचार ज्याचा त्याचा असू शकतो. शरद पवार साहेबांचं नेतृत्व मोठं नेतृत्व आहे. किंवा मला असं वाटत नाही की ते इकडं कोणाबरोबर इकडं NDA असेल किंवा काँग्रेस असेल यांच्यासोबत जातील. काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचा पक्ष आता आम्ही तर एकत्र लोकसभेमध्ये आहोत, विधानसभेत आहोत, राज्यात आहोत, देशात आहोत. आमदार रोहित पवारांनी पक्षात कोणतेही गट असल्याचा इन्कार केला. पक्षात गट असतील तर आपण कोणत्या गटात आहोत हे सांगा असा मिश्किल टोला त्यांनी लगावला. नाही, मग आता मला एक तुम्हाला विनंती करायची की तुम्हाला एवढं म्हणजे तुम्ही एवढे प्रश्न आम्हाला विचारतात म्हणजे तुम्हाला नक्कीच माहिती 2 गट आहेत असं वाटतंय तुम्हाला. तर त्या गटाचं या गटाचं प्रतिनिधित्व कोण करते त्याचं एक नाव मला तुम्ही द्या आणि दुसऱ्या गटाचं प्रतिनिधित्व कोण करते ते द्या. ते नावं घेऊन लगेच मी पवार साहेबांकडे जातो त्या बाबतीत त्यांच्याशी चर्चा करू. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र पक्षात 2 गट असल्याचा इन्कार केला. पक्ष एकसंघ असून महाविकास आघाडी सोबत असल्याचा निर्वाळा जयंत पाटलांनी दिला. मला वाटत नाही असं असेल. त्यांनी अर्ज भरला असेल आणि शिवसेनेचे आमदार सदस्य कमी असल्यामुळं त्यांनी एकनाथ शिंदेंचा पाठिंबा घेतला असेल असा मला अंदाज आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात धडाधड पक्ष फुटताय, पक्षांतर होत आहे. अशावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात राजकीय भूमिका घेण्यावरून 2 गट पडण्याच्या चर्चा कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यासाठी पुरेशा आहे. या कथित मतमतांतरांवर शरद पवार स्पष्टीकरण देतील की मौन राहून या चर्चांना आणखी हवा देतील याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे. सीमा आडे, झी24 तास, मुंबई. यानंतर मुंबईतली एक दुःखद घटना आहे. चेंबूरमध्ये धावत्या स्कूल बसवर झाड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आणि या घटनेमध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय तर 4 विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळलं. घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू, 4 जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू. मुंबईच्या चेंबूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. युनिव्हर्सल हायस्कूलच्या बसवर झाड कोसळल्यानं एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर या घटनेत 4 विद्यार्थी जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. धावत्या बसवर झाड उन्मळून पडल्यानं ही घटना घडली. मुंबईच्या चेंबूरमध्ये युनिव्हर्सल स्कूलच्या बसवर झाड कोसळलं. बसमध्ये 13 विद्यार्थ्यांचा समावेश. 11 वर्षाच्या विहान श्रीवास्तवचा मृत्यू.
जखमी 4 विद्यार्थ्यांवर झेन रुग्णालयात उपचार सुरू. 12-13 बच्चे थे, तो अब झाड़ गिरा तो हम लोगों ने आवाज आया, उधर गया, कोई था नहीं. 2 जन सिक्योरिटी जाके कांच फोड़ा और बच्चों को बाहर निकाला. आप भी थे उसमें, बच्चा निकाला? हाँ, वहाँ से निकाल के अंदर गए बच्चे लोग. फिर बाद में एक बच्चा अंदर दबा हुआ था, उसको निकाल नहीं पाया. कितने बच्चे थे आपको, कितने जख्मी हुए, कुछ दिख रहा बच्चे? कुछ 12-13 बच्चे हम लोगों ने देखा. में कुल मिला के 12-13 बच्चे. दरम्यान या घटनेनंतर ऋतू तावडेंनी घटनास्थळी जात पाहणी केली आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. सर्व झाडांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश ऋतू तावडेंनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना ताबडतोब दिले. या ठिकाणी आता पूर्ण माहिती घेते. ज्या ठिकाणी मला आता असं कळलं की इकडच्या लोकांनी काही पत्र दिले होते की हे झाड डेंजर झोनमध्ये, ते ह्याला रिमूव्ह करा, काढा. ही पत्र जर माझ्या हाताला लागली, मी काढणार ही संपूर्ण, आणि तरी सुद्धा अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणा केला असेल तर निश्चितच त्याच्यावर कारवाई होईल. अशा वर्दळीच्या ठिकाणी जी जी झाडं आहेत त्या झाडांचं सर्वेक्षण झालं पाहिजे. ती झाडं क्षमता घेऊ शकतात आहे का येणाऱ्या अजून काळामध्ये, त्यांची ताकद उरली आहे का, किंवा त्यांची क्षमता वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे, किंवा अजिबात नसेल तर ते झाड काढावं लागेल का, याचा सगळा आढावा या मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने घेतला पाहिजे आणि तो घ्यायलाच लावणार असे आदेश पण मी आता या ठिकाणी तेव्हाही दिले होते, आताही देते. ह्याच्यानंतर ही पावसाला सुरुवात झालेली, अजून 4 महिने 5 महिन्याचा पाऊस आपल्या सगळ्या मुंबईकरांना घ्यायचा आहे. तर पुन्हा ही घटना घडू नये त्याच्यासाठी पण आता आम्ही काळजी घेऊ. पावसाळ्यापूर्वी झाडांचं सर्वेक्षण केलं जातं, मात्र हे झाड कसं कोसळलं याबाबतची माहिती घेऊन भविष्यात अशी दुर्घटना होणार नाही याबाबतची काळजी घेतली जाईल अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे. तर या घटनेला महानगरपालिका जबाबदार असल्याची टीका सना मलिक यांनी केली आहे. हे जे काही झाडांची फांद्या वगैरे छाटणी वगैरे जी पावसाळ्यापूर्वी केली जाते, पण दुर्दैवाने हे झाड कसं काय कोसळलं या बाबतीमध्ये माहिती घेतली जाईल आणि त्या बाबतीमध्ये भविष्यामध्ये देखील अशा प्रकारचे दुर्घटना होऊ नये या संदर्भातल्या सूचना दिल्या जातील. लोकांना स्थलांतरित करण्याचं काम करतात, ट्री ट्रिमिंगचं काम करतात, डिसिल्टिंगचं काम करतात, वारंवार जिथे जिथे मॅन्युअल कव्हर्स मिसिंग असेल किंवा तुटलेलं असेल ते रिप्लेस करतात. ह्या सगळ्यावर BMC खर्च करतात आणि निधी पण देतात, कॉन्ट्रॅक्ट निघतात. ते कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी होती, अधिकारीची जबाबदारी होती, पूर्णपणे BMCची जबाबदारी होती. तर जे कोणी दोषी असेल त्यावर कठोरचे कठोर कारवाई झालीच पाहिजे. पावसाळ्यापूर्वी सर्व कामांचा आढावा घेणं गरजेचं आहे. दरम्यान या झाडांसंदर्भात वारंवार तक्रारी देऊनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केला. तक्रार दिली असेल आणि प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं असेल तर या घटनेला ते जबाबदार आहेत. त्यामुळे या प्रकरणात कोणती कारवाई केली जाणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. अमोल पेडणेकर, झी24 तास, मुंबई. देशभरात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल प्रकरणामध्ये तपास सुरू असतानाच आता एक मोठं न्यायालयीन वळण समोर आलंय. मुख्य आरोपी सिया गोयलच्या वकीलपत्रावरून 2 वकिलांमध्ये वाद निर्माण झालाय. त्यात आता सियाचा भाऊ साहिल गोयल याला तब्बल 10 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची नोटीस बजावण्यात आलेली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, वाद नेमका काय सुरू झालाय बघूया. सियाचं अधिकृत वकीलपत्र कुणाकडे? आरोपी सिया गोयलच्या वकीलपत्रावरून वाद. सियाचा भाऊ साहिल गोयलला नोटीस. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलला न्यायालयात हजर करण्यात येणार असतानाच न्यायालयात तिची बाजू कोण मांडणार यावरून नवा वाद उफाळून आलाय. वडगाव मावळ न्यायालयातील सुनावणी दरम्यान सिया गोयलने माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग आहेत असं न्यायालयात सांगितल्याची माहिती समोर आली आहे. आणि त्यानंतर या प्रकरणाने नाट्यमय वळण घेतलंय. मुंबई उच्च न्यायालयातील ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याला थेट 10 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. नोटिशीनुसार साहिल गोयलने केलेल्या खोट्या आणि बदनामीकारक आरोपांमुळे आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा दावा करण्यात आलाय. तसंच सार्वजनिक माफी मागावी, आरोप मागे घ्यावेत आणि भविष्यात असे आरोप करणार नसल्याचं लेखी आश्वासन द्यावं अशी मागणी सुद्धा नोटिशीतून करण्यात आली आहे. सिया गोयल का उन्होंने हर तरीके से सारे डॉक्यूमेंट साइन किए हैं, ऑथराइज किया है और जो है वो डॉक्यूमेंट जो है कोर्ट में फाइल भी हुआ है वकालतनामा. साथ में उन्होंने हाई कोर्ट के लिए भी अथॉरिटी दी है जो आगे हम देखेंगे उनसे बात करके कि इसके ऊपर हमें कोई एक्शन लेना है या नहीं लेना है. और जहां तक साहिल गोयल का सवाल है उनसे हमारा कोई लेना देना नहीं है.
ना हमने कभी उनसे कोई बात किया, ना हमारा कोई उनसे कांटेक्ट हुआ है, ना ही किसी विषय पे हमारी कोई बात हुई है, ना फोन पे कोई हमारा कॉन्वर्सेशन हुआ है, ना कोई ईमेल एक्सचेंज हुआ है। तो इस तरीके का उनका इररिस्पॉन्सिबल जो बयान है ये बिल्कुल डिफामेटरी है, ये गलत है। दरम्यान पुण्यातील ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनीच आपण सियाचे अधिकृत वकील असल्याचा दावा केला। त्यामुळे सियाचं अधिकृत वकीलपत्र नेमकं कुणाकडे आहे याबाबत संभ्रम निर्माण झाला। अभी वो ऐसा क्यों दावा कर रहे पता नहीं है, क्योंकि उसकी फैमिली तो मेरे साथ है पिछले 5 दिनों से। सिया की दोस्त ने उनको सिया का वकील करके आगे किया ऐसा दोस्त को अथॉरिटी नहीं रहती मैडम। एक तो सिया, एक तो पहली बात वो एडल्ट है, मेजर है, उसको खुद का उसका डिसीजन लेने की उसको अथॉरिटी है। और ये रही बात वो तो अक्यूज अंदर है, तो अभी लॉयर को हायर करना, उसकी फीस, प्रोफेशनल फीस देना, ये काम कोई फ्रेंड नहीं कर सकता, ये तो फैमिली मेंबर ही करेंगे। तो अभी वो फैमिली अगर मेरे साथ पिछले 5 दिनों से लगातार कांटेक्ट में है, हम लोग उनके सब जानकारी लेके केस कैसे चलानी है उसके लिए हमारी बातचीत हो रही है। तो अभी मैं किसी के बारे में कुछ नहीं बोलूँगा। वो वकालतनामा एक बार चेक कीजिए, अगर उसके ऊपर कोर्ट का ऑथराइजेशन है, कोर्ट का परमिशन है, इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर का परमिशन अगर उसके ऊपर सिग्नेचर रहेगा तो आप देखिए। आता साहिल गोयल या कायदेशीर नोटीसीला काय उत्तर देणार आणि न्यायालयात सियाच्या वतीनं नेमकं कोण बाजू मांडणार आणि या वादाचा पुढील सुनावणीवर काय परिणाम होणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। चैत्राली राजापूरकर, झी 24 तास, लोणावळा। नाशिकच्या मालेगाव इथल्या कॅम्प भागातील साने गुरुजी नगरामध्ये अनिकेत जगताप या तरुणानं आत्महत्या केली आहे। पत्नीच्या छळाला कंटाळून त्यानं आपलं जीवन संपवलंय। त्याच्या पत्नीसह सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे। वटपौर्णिमेच्या दिवशीच नवऱ्याची आत्महत्या। पत्नीच्या छळाला कंटाळून संपवलं जीवन। नाशिकच्या मालेगावातील घटनेनं खळबळ। 7 जन्मासाठी हाच पती मिळावा म्हणून बायका वटपौर्णिमा साजरी करतात, पण याच दिवशी एका नवऱ्यानं बायकोच्या छळाला कंटाळून आपलं जीवन संपवलं। अनिकेत जगतापचा वर्षभरापूर्वी पंचशील नगरातील श्रुती जगताप हिच्याशी विवाह झाला। मात्र विवाह झाल्यापासून दोघांमध्ये सतत वाद होत होते। श्रुती नांदायला येत नव्हती, तसं तिनं अनिकेत विरुद्ध पोलिसात तक्रार केल्यानं तो गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होता। याच त्रासाला कंटाळून अखेर त्यानं टोकाचं पाऊल उचलत राहत्या घरी गळफास घेतला। मेसेज वगैरे तिने टाकले आणि त्या मेसेज प्रमाणे तिने सांगितलं तर मी माझ्या आई वडिलांची झाली नाही तर तुझी काय होणार। त्यामुळे त्याने आपल्या स्वतःलाच सगळ्या गोष्टी हेरून घेतल्या आणि आपलं जीवन त्याने त्याग केलं। या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली, मात्र अनिकेतचे वडील बाळासाहेब जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसांनी अनिकेतचा मानसिक छळ केल्याप्रकरणी पत्नी श्रुती जगताप, सासू वंदना सुभाष धिवरे, सासरे सुभाष धिवरे आणि मामे सासू उज्ज्वला पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। माझ्या सुनबाईने माझ्या मुलाला खूप त्रास दिला। पोलीस सुद्धा कारवाई करत नाही। काही पोलिसांनी जर कारवाई नाही केली तर आम्ही आत्मदहनाचा निर्णय घेऊ आणि कठोर मनाने पोलिसांनी तिची कारवाई केलीच पाहिजे। या घटनेत सासू सासऱ्यांना पोलिसांनी अटक केली। पत्नी श्रुती आणि मामे सासू उज्ज्वला पवार हे फरार झालेत। श्रुतीला आणि मामे सासूला तात्काळ अटक करा, अन्यथा आत्मदहन करू असा इशारा मृत अनिकेतच्या कुटुंबियांनी दिलाय। इतकंच नाही तर पोलीस तपासात हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप अनिकेतच्या नातेवाईकांनी केलाय। पहिले तर पोलीस प्रशासन एवढं सगळं घडून सुद्धा गुन्हा दाखल करत नव्हते। सगळ्या परिवाराच्या व जे समाजाच्या हट्टीमुळे तो गुन्हा दाखल झाला। गुन्हा दाखल होऊन बी तपास प्रॉपर होत नाही। त्या प्रॉपर तिचा आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिला, तिचा CDR काढण्यासाठी ऑनलाईन जे पुरावे तिच्यावाले सगळे दिले, तरी पोलीस तिच्या बाबतीत तपास करण्यात टाळाटाळ करतात असं आम्हाला निर्देशनात येत आहे। दरम्यान या प्रकरणात पत्नी श्रुती ही त्याच्या पतीला निरनिराळ्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत होती, त्याचा मानसिक छळ करत होती। यालाच कंटाळून त्यानं आत्महत्या केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। आपल्या पोलीस स्टेशनला वरीलप्रमाणे गुन्हा दाखल असून यामध्ये यातील मयताची पत्नी श्रुती जगताप, तसेच सासरे सुभाष धिवरे, सासू वंदना धिवरे
तसेच यातील श्रुती जगताप हिची मामी उज्ज्वला पवार अशा 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे व त्यातील आरोपी क्रमांक 2 सुभाष दिवरे व आरोपी क्रमांक 3 वंदना दिवरे अशा दोघांना अटक केली असून ते सध्या मॅजिस्ट्रेट कस्टडीमध्ये आहे. श्रुतीचा तपास करून तिला तात्काळ अटक करावी अशी मागणी अनिकेतच्या कुटुंबियांनी केली आहे. त्या श्रुतीनं कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती आहे. लोहगडची घटना नुकतीच ताजी असताना आता मालेगावच्या या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. अनिकेतच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी आता केली जाते. विशाल मोरे, झी मीडिया, मालेगाव. यानंतर आता बातमी कोल्हापुरातली आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेल्या ऐतिहासिक शाहू कुस्ती आखाडा आणि संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीवरून आता नवा वाद निर्माण झालाय. पुनर्बांधणी दरम्यान शाहू महाराजांच्या काळातील मूळ पोलादी गर्डर भंगारात टाकल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळे शाहूप्रेमी कुस्तीप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केलाय. या ऐतिहासिक वारशाच्या जतनावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि क्रीडा इतिहासात 2 वास्तूंना विशेष स्थान आहे. एक म्हणजे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि दुसरी म्हणजे ऐतिहासिक शाहू कुस्ती आखाडा अर्थात खासबाग मैदान. या दोन्ही वास्तू राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचं प्रतीक मानल्या जातात. 1912 मध्ये शाहू महाराजांनी रोममधील आखाड्यांच्या धर्तीवर खासबाग कुस्ती मैदानाची उभारणी केली. त्या काळातील अत्याधुनिक अभियांत्रिकीचा नमुना म्हणून या वास्तूकडे पाहिलं जात होतं. शाहू महाराजांनी कुस्तीला केवळ राजाश्रयच दिला नाही तर जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली. विशाल छत उभारण्यासाठी विदेशातून पोलादी गर्डर मागवण्यात आले. या गर्डरच्या सहाय्यानं मधोमध एकही खांब नसलेली भव्य रचना उभारण्यात आली. ही रचना त्या काळात अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अद्भुत प्रयोग मानली जात होती. मात्र 8 ऑगस्ट 2024 रोजी लागलेल्या भीषण आगीत केशवराव भोसले नाट्यगृहासह शाहू कुस्ती आघाड्याच्याही काही भागाचं नुकसान झालं. त्यानंतर मूळ ऐतिहासिक स्वरूप कायम ठेवून पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता पुनर्बांधणी दरम्यान मूळ पोलादी गर्डर भंगारात टाकल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे हे गर्डर आगीत गंभीररित्या बाधित झालं नव्हतं असा दावा कुस्तीप्रेमी करतायत. त्यामुळं ऐतिहासिक वारसा जपण्याऐवजी तो नष्ट केल्याची भावना शाहूप्रेमी आणि कुस्तीप्रेमी व्यक्त करतायत. ही जी वास्तू आहे ही जेव्हा जळाली याला फारशा झळा बसल्या नव्हत्या. रूपकाम ढासळलेलं होतं. जे गर्डल होते ते सुस्थितीत होती. त्याचा जो जोता म्हणजे प्लिंथ लेवल अतिशय चांगली होती आणि विनाकारण हे काढून स्क्रॅपमध्ये घातलं आहे. यांना आम्ही विनंती केली वर्षभरापूर्वी हे काढू नका, हे चांगलं आहे, चांगल्या पद्धतीनं आपण करूया. आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि ह्या कोल्हापूरचं जे शाहू महाराजांचं वैभव आहे त्याची यांनी पूर्ण वाट लावलेली आहे. आधी जे म्हणजे पूर्वी जे खासबाग मैदान होतं म्हणजे जळाच्या आधीचं ते पैलवानाला परत कुस्तीला शोभण्याजोगं असं भारदस्त होतं. आता जे केलेलं आहे ते पूर्ण म्हणजे लोखंडात बांधकाम केलेलं आहे असं म्हणजे मी सांगू इच्छितो. हे गर्डर केवळ लोखंडाचे तुकडे नव्हते, ते शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे, कोल्हापूरच्या वैभवशाली कुस्ती परंपरेचे आणि 100 वर्षांहून अधिक इतिहासाचे जिवंत साक्षीदार होते. त्यामुळं त्यांचं जतन करणं आवश्यक होतं. इतिहास संशोधकांच्या मते ऐतिहासिक वास्तूंच्या पुनर्बांधणीत मूळ साहित्य, रचना आणि पुराव्यांचं जतन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण याच गोष्टी पुढच्या पिढ्यांसाठी इतिहासाचे दस्तावेज ठरतात. त्यामुळं या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी होतीये. ज्याला शाहू महाराजांचा स्पर्श झाला, ज्यांना अनेक लोकांचे गोष्टी झाल्या, जी ऐतिहासिक अँटिक्विटी आहे आणि त्याच्यासाठी आज आपण शेकडो कोटी रुपये खर्च करायला ते प्रिझर्व करायला, ऐतिहासिक वारसा प्रिझर्व करायला, आणि अशा वस्तू भंगारमध्ये विकल्या गेल्या. आमच्या माहितीनुसार त्याच्यासाठी फक्त 7 लाख रुपये त्यांनी घेतलेले आहेत. म्हणजे ज्या वास्तूची नुसती तुम्ही जर वजन करून जर घातलं असतं पोलाद तर त्याची किंमत जी लाखो रुपये झाली असती आणि त्याची अँटिक्विटी म्हणून एक किंमत होती. त्या जर तिथं वापरता येत नसत्या तर तुम्ही दुसरीकडं त्या ठेवू शकत होता, त्याचा वेगळा वापर करू शकत होता. तसं न करता पुरातत्वीय संवर्धन करणाऱ्याच माणसांना त्याचा सल्ला आपण घेतला, त्यानं बदसल्ला दिला. आणि हे कशासाठी झाला असेल तर हे सरळ लक्षात येतं की याच्या अगोदर सुद्धा शाहू काळातल्या ज्या वास्तू आहेत, प्रिन्स शिवाजी हॉल सुद्धा असाच पाडला गेला आणि त्याच्या खिडक्या दरवाजे असेच भंगारमध्ये काढले आणि नंतर ते अँटिक म्हणून लोक घेऊन गेली.
आजही कोल्हापूरची ओळख देशभरात कुस्तीची पंढरी म्हणून आहे. या परंपरेचा मजबूत पाया राजर्षी शाहू महाराजांनी घातला. त्यामुळं शाहू कुस्ती आखाड्यातील प्रत्येक दगड आणि प्रत्येक गर्डर हा इतिहासाचा अविभाज्य भाग मानला जातो. हा वाद केवळ पोलादी गर्डरचा नाही, तर राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाचा आहे. पुनर्बांधणीच्या नावाखाली इतिहासाचे मूळ पुरावेच नष्ट होत असतील तर भविष्यात हा अमूल्य वारसा कोणत्या स्वरूपात पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार, हा प्रश्न आता प्रत्येक शाहूप्रेमी, कुस्तीप्रेमी आणि इतिहासप्रेमी विचारतायत. प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर. यानंतर बघूयात मुंबईतली पुढची एक ब्रेकिंग बातमी. चेंबूरमध्ये झाड पडून 4 विद्यार्थी जखमी झाले तर एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात जात जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतलेली आहे. यावेळेला राज्यभरातील रस्त्यालगत असलेल्या झाडांचा सर्वे करावा लागेल असं मत दादा भुसे यांच्याकडून व्यक्त करण्यात आलं. ज्या विद्यार्थ्याचं दुःखद घटना झालेली आहे त्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत. मला वाटतं की ते झाड त्या ठिकाणी कशा पद्धतीने कोसळलं आणि मग आणखी अशा घटना होऊ नयेत आणि म्हणून या संदर्भामध्ये मुंबईसह महाराष्ट्रामध्ये असा ड्राईव्ह आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागेल. गेल्या काही दिवसांपासून देशभरात गाजत असलेल्या अयोध्येतील राम मंदिरामध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाष्य केलंय. हिंदू आपल्या मंदिरांना लुटतायत का असा सवाल राज ठाकरे यांनी केलेला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या कोंडीसाठी राम मंदिराचा मुद्दा काढला का असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारलाय. अमित शहा फक्त पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहतायत असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये नमूद केलंय. ज्या रामाचं नाव घेऊन भाजप पक्ष सत्तेत आला त्यांना आता या भ्रष्टाचाराबाबत काहीच वाटत नाही का असा परखड सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय. भारतातील अनेक मंदिरांची हीच कथा आहे. आधी परकीयांनी हजारो वर्षे इथली मंदिरं लुटली, आता त्याचा बदला म्हणून की काय हिंदूच आपली मंदिरं लुटतायत का? आणि तरीही देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री किंवा केंद्रातील एकही नेता त्यावर बोलायला तयार नाही का? अयोध्येत एवढा आटापिटा करून निवडणुकीच्या तोंडावर उद्घाटन करून देखील ना अयोध्येत ना देशात कुठेच फायदा झाला नाही, म्हणून याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. अर्थात नेहमीप्रमाणे यामध्ये पण शहा काटशहाचं राजकारण सुरू आहेच. उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यावेळेस हा मुद्दा स्वपक्षातले योगींचे विरोधक नक्की उचलतील. मग यातून योगी आदित्यनाथ यांची आपोआपच कोंडी होईल. झालंच तर त्यांचं काहीसं नुकसान होईल आणि त्यांच्या पंतप्रधान पदाच्या महत्वाकांक्षांना आपोआपच खीळ बसेल. ही एक शक्यता जरी असली तरी सध्या भारतीय जनता पक्षात पुढे कोण यावरून जो सुप्त संघर्ष सुरू आहे त्याचे पडसाद कुठेही उमटताना दिसू शकतात. अगदी खासदार आमदार फोडाफोडीपासून ते मंदिरांपर्यंत देशाचे गृहमंत्री अमित शहा हे सध्या विरोधी पक्षांची घरं कशी फोडता येतील आणि लवकरात लवकर आपल्याला पंतप्रधान पदाच्या खुर्चीत कसं विराजमान होता येईल याची धुरकट स्वप्न पाहत बसलेत. म्हणून रामाच्या गृहामध्ये काय घडतंय याला त्यांच्या लेखी काही किंमत असण्याचं कारणच नाही असं म्हणत राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. मुंबई आणि आसपासच्या शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून खड्डे आणि उघड्या मॅनहोलमुळे अपघात होण्याचे प्रकार सुरूच आहेत. याची गंभीर दखल घेत वाहन चालवण्यासाठी योग्य असलेले खड्डे विरहित आणि दर्जेदार रस्ते तयार करण्यासाठी आणखी किती वर्ष लागतील असा सवाल हायकोर्टानं मुंबई महापालिकेला विचारलाय. ठाण्यातील परिस्थिती तर मुंबईपेक्षाही वाईट आहे असंही निरीक्षण कोर्टानं नोंदवलंय. मॅनहोलच्या झाकणाखाली संरक्षक जाळ्या बसवण्याच्या आदेशाची अंमलबजावणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याबद्दलही कोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे. अद्याप 3000हून अधिक मॅनहोलना झाकणं आणि संरक्षक जाळ्या बसवण्याच्या बाकी असल्याची माहिती कोर्टाला देण्यात आली आहे. आम्हाला आकडेवारी नको, यंदा मॅनहोलमुळे एकाही नागरिकाचा मृत्यू होणार नाही अशी हमी द्या असं कोर्टानं म्हटलेलं आहे. कोर्टानं काय म्हटलंय बघूयात. 2007 ते 2026 या 2 दशकं उलटली तरी मुंबईचे रस्ते खड्ड्यातच आहेत. मुंबई मनपानं मुंबईचे रस्ते कायमचे खड्डेमुक्त करावेत असंही कोर्टानं म्हटलंय. दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांचा प्रश्न उद्भवतो. दरवेळी नवनवीन कारणं देण्याची मनपाची वृत्ती थांबली पाहिजे असं म्हणत कोर्टानं मनपाला झापलंय. जगातील प्रमुख शहरांच्या धर्तीवर मुंबईत वैज्ञानिक पद्धतीनं रस्ते तयार करा. अजूनही 3000हून अधिक मॅनहोलना संरक्षक जाळ्या बसवणं बाकी आहे. कोर्टाला माहिती देण्यात आली. आकडेवारी नको, मॅनहोलमुळे नागरिकांचा मृत्यू होणार नाही याची हमी द्या असं कोर्टानं म्हटलंय.
सांगलीमध्ये एका 19 वर्षीय मुलानं आत्महत्या केली. धर्मांतराची जबरदस्ती केल्यानं मुलानं आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुलाचे ज्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते ती मुलगी धर्मांतरासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप मृत मुलाच्या आईनं केलाय. तर मृत मुलगा आणि मुलीच्या इंस्टाग्राम चॅटिंगमध्ये याबाबत माहिती असल्याचा दावाही मुलाच्या आईनं केलेला आहे. आरोपी नामे साहिल बागवान यास अटक केलेले. यातील आरोपी यांनी मयत नामे दुर्वांक शेवळे यास आमच्या धर्मात ये अशा प्रकारचे चॅटिंग केल्याचे निष्पन्न झालेले. पुढील तपास करीत आहोत. त्यांच्या चॅटिंग मध्ये तसं आलेलं आहे आणि आणखी त्यांचे मोबाईल ताब्यात घेऊन आम्ही पुढील माहिती घेऊन तपास करीत आहोत. धर्मांतर करण्यासाठी साहिल बागवान आणि त्या मुलीने ते नातेवाईकाचे आहेत बागवान म्हणून त्याने आत्महत्येस प्रवृत्त केले. माझा मुलगा 23 तारखेला पुण्याहून मंगळवारी 7:30-8 वाजता घरी आला होता. मग बुधवारी एवढा चांगला दिवस गेला. प्रतिष्ठानमध्ये ते गेलं तर ते नाथ प्रतिष्ठानमध्ये ते तिथनं येऊन गुरुवारी जे घरात येऊन झोपला ते परत 10-10:30 वाजेपर्यंत उठला नाही. तिथनं उठून चहा नाश्ता करून जेच गेला खोली जाऊन 12 वाजता कोणाचा फोन आला म्हणून बोलत बोलत गेला बेडरूममध्ये जाऊन त्याने आत्महत्या करून घेतली. स्टोरी ऑफ द डे चे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे बॉडी किती स्ट्रॉंग बने. कमी खाऊन पोट भरे डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH